चला पाहूया आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. AGM ITI चॅनलवर आपलं स्वागत आहे. महिला उद्योजकांसाठी उद्योगिनी योजना. उद्योगिनी योजना महिला उद्योजकांची उत्पन्न वाढवण्यास मदत करते आणि देशाच्या सर्वांगीण वाढीस हातभार लावते. अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. महिला सक्षमीकरण आणि सर्वपूर्णता हे भारत सरकारच्या प्राथमिक विचारांपैकी आहेत. महिलांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये मदत केली आहे. एक उदाहरण आहे की उद्योजकी योजना ही जी भारतीय खेड्यातील नवोदित उद्योजकांना आर्थिक सहाय्य देते. हा कार्यक्रम गरीब महिला उद्योजकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करतो. या योजनेची वैशिष्ट्ये: कमी किंवा मोफत व्याज कर्ज. उद्योगिनी योजना महिलांना त्यांचे व्यवसाय स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा माणूस आहे. विधवा, निराधार आणि अक्षम अशा विशेष श्रेणीतील महिलांना आर्थिक मदत देण्यास निधी देणाऱ्या संस्था उदार असतात. योजना अंतर्गत विशिष्ट वर्गीकरणातील महिलांना व्याजाशिवाय क्रेडिट मिळते. तसेच दुसरे वैशिष्ट्य असे आहे की आपणास उच्च सन्मान आगाऊ रक्कम मिळते 3 लाखापर्यंत. त्यानंतर ही रक्कम अधिकृत करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते. तसेच एकूण 88 लघु उद्योग व्यापलेली ही योजना मर्यादित स्कोप उपक्रमांना प्रगत फायदे प्रदान करते. तसेच कृषी क्षेत्रातील व्यावसायिक दृष्टी असलेल्या महिलांना आगाऊ रक्कम मिळते. होऊ शकतात की 88 प्रकारचे कितीतरी लघु उद्योग आपणास करता येतात, जसे की अगरबत्ती बनवणे, पिठाच्या गिरण्या, फुलांची दुकानं, पादत्राण उत्पादन, इंधन लाकूड, भेटवस्तू, कापूस धागा उत्पादन, तसेच कोकरू स्टॉल, तसेच पट्टी बनवणे, मातीची भांडी यासारखे असंख्य उद्योग आपण ते प्रत्यक्ष डाउनलोड करू शकतात. योजनेचे फायदे: जर तुम्ही उद्योगिनी योजनेत नमूद केलेल्या सर्व पात्रता निकषाची पूर्तता केली तर तुम्ही 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज घेऊ शकतात. या योजनेनुसार तुम्ही असा व्यवसाय सुरू करू शकतात जो वर नमूद केलेल्या 88 लघु उद्योगांच्या श्रेणीत येतो. जर तुम्ही कृषी क्षेत्रात पाऊल टाकत असाल तर तुम्ही या योजनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या व्याजमुक्त कर्जाचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच ही योजना महिलांना व्यवसाय नियोजन, किंमत, व्यवहारता, खर्च बरेच काही शिकवते किंवा कार्यात्मक कौशल्य देते. ही योजना मिळण्यासाठी पुढील काही निकष आहेत की जसे की व्यवसाय कर्ज फक्त महिला उद्योजकांसाठी उपलब्ध असेल. कर्जदाराने भूतकाळात कोणत्याही कर्जावर डिफॉल्ट केलेले नाही. तसेच अर्जदाराचा क्रेडिट स्कोर चांगला असावा आणि तो पुन्हा करण्यास सक्षम असावा. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जसे की भरलेला अर्ज, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, अर्जदाराचे आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र, अर्जदाराचे शिधापत्रिका आणि दारिद्र्य रेषेखालील BPL कार्ड, उत्पन्न आणि पत्त्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र लागू असल्यास बँक पासबुक, खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक NBFC द्वारे आवश्यक कागदपत्रे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पायऱ्या पुढील प्रमाणे जसे की उद्योगिनी योजना देत असलेल्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. त्यानंतर उद्योगिनी योजनेच्या अर्जाच्या विभागात जावे. CDPO जी अधिकृत संस्था आहे ती तुमच्या प्रस्तावित व्यवसाय साईटला भेट देईल, तुमच्या अर्जाची खात्री करेल आणि मंजूर झाल्यास तो त्यानुसार बँकेकडे पाठवेल. बँक तुमच्या अर्जाचे मूल्यांकन करेल, तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल. मंजुरी मिळाल्यावर ते महामंडळाला अनुदान सोडवण्याची विनंती करतील आणि अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मंजूर खर्चासाठी बँक कर्जाची रक्कम थेट तुमच्या खात्यात किंवा पुरवठादारास अदा करेल. तर आपणास ऑनलाईन अर्ज करायचा नसेल तर आपण प्रत्यक्ष बँकेत जावे, फॉर्म भरावा, सर्व कागदपत्र एकत्रित करा, बँकेत सादर करा. बँक तुमच्या कागदपत्राची पडताळणी करेल, तुमच्या व्यावसायिक प्रकल्प प्रस्तावाचे मूल्यांकन करेल आणि मग तुमचा कर्ज अर्जावर निर्णय घेईल. उद्योगिनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची पात्रता 18 ते 55. उद्योगिनी योजनेत तुम्हाला किती कर्ज मिळू शकते तर 3 लाखापर्यंत. तसेच हे कर्ज विशेषतः SC/ST वर्गासाठी आहे का तर उत्तर असेल श्रेणीतील सर्व महिलांसाठी देखील उपलब्ध आहे. पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.